तुम्ही वडापाव समोसाचा विषय काढलात त्याच्यामध्ये एक घटक असतो जो परत कन्फ्युजनचा विषय आहे, बटाटा. अनेक लोक बोलतात की बटाटा खावा, कार्बोहायड्रेट्स आणि बाकी काय असेल. काही जण म्हणतात बटाटा ही खाण्याची वस्तूच नाही, त्याच्यामध्ये काही नाही, न्यूट्रिशन्स असं नाही. काही नाही. तर काय नेमकं बटाटा हा काय महत्वाचा आहे? नाही साखर म्हणजे त्याची साखर पण लवकर बनते तो एक असं काही? पिष्टमय पदार्थ आहे, पण याचा अर्थ बटाटा खाऊच नाही असं काहीच नाहीये. मी बाहेरचा म्हटलं का, की लहान मुलांना मी जेव्हा म्हणतो फॉर एक्झाम्पल शाळेत, की त्यांना जर खायचं आहे तर तुम्ही घरी करा. ते परत परत तेच तेल मोठ्या कढईत उकळलं जातं हो, 10 वेळा. हो. त्याची डेन्सिटी, त्याचं एक व्हॅल्यू बदलते. ते म्हणजे त्या ऑइलचं सॅच्युरेशन, ते सगळंच पॉईंट बदलतो. बरोबर. कारण अति बॉइलिंग पॉईंटला ते हं. हीट होऊन परत परत रियूज केलं जातं. तर ते केव्हा तरी ठीक आहे, पण तुम्ही जर त्याच्याऐवजी तोच घरी करून द्या की मुलांना. मी कुठे म्हटलं की तुम्ही अजिबातच द्यायचं नाहीये. आपण ते घरी करू शकतो. पण त्याला आपण कधीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, की ह्या अजिबात खाऊ नका या सदरातही येत नाही. तुम्ही वन्स इन अ व्हाईल काहीतरी केलं, खुशाल करा.